राज्यमार्ग 153 चे काम 3 वर्षानंतरही अपूर्ण. आंदोलन अंकुशचा मिरज सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा. अर्जुनवाड ते शिरोळ दरम्यान रस्ता अर्धवट. महिनाभरात काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा. शिरोळ तालुक्यातील 5वा मैल ते सांगली जिल्ह्यातील सलगरे या राज्यमार्ग 153च्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम गेल्या 3 वर्षापासून रखडल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मेंबर ऑफ राजपथ कंस्ट्रक्शन लिमिटेडकडून करण्यात आलेल्या कामात अनेक त्रुटी असून अपूर्ण राहिलेले कामे तात्काळ पूर्ण करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलन अंकुश या संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांना निवेदनाद्वारे देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांच्या देखरेखीखाली सलगरे ते 5वा मैल या मार्गाचे काम 3 वर्षापूर्वी करण्यात आले. मात्र शिरोळ तालुक्यात ठिकठिकाणी रस्ता, डिवायडर, साईड पट्ट्या आणि गटारीचे काम अद्यापही अपूर्ण आहे. विशेषतः अर्जुनवाड ते शिरोळ दरम्यान सुमारे 1 किलोमीटर अंतराची एका बाजूची रस्ता बांधणी पूर्णतः रखडलेली आहे. शिरोळ शहरात कॉन्क्रीट रस्त्याचे दोन्ही बाजूचे जोड जोडणे तसेच गटारीचे काम अर्धवट असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कुरुंदवाड येथील शिवतीर्थ आणि महाराणा प्रताप चौक परिसरातही रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला कार्यकारी अभियंता श्री मिरजकर यांनी भेट होऊ शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत उपकार्यकारी अभियंता सो कर्वी मॅडम यांनी निवेदन स्वीकारले. या संदर्भात पुढील आठवड्यात संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. रस्त्याच्या या गंभीर परिस्थितीबाबत प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास रस्ता आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या शिष्टमंडळात आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राजेश जगदाळे, आनंदा भातमारे, मंगेश नल्लवडे, मुस्तफा इनामदार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा CK24 न्यूज.